अजून हा जोंधळा थोडा थोडा हुरडा भरायला लागलेला आहे. अगदी लुसलुशीत कंस या ठिकाणी ज्वारीमध्ये पाहायला मिळतं. अतिशय चांगल्या पद्धतीने ज्वारी आलेली आहे. तेव्हा त्याची पानं सगळी पावसाअभावी, उन्हाअभावी, पाण्याअभावी, आज ऊन इतकं पडतं आहे, म्हणजे उन्हाअभावी म्हणण्याचा हेतू एक की ऊन आहे. आज बऱ्याच शेताची म्हणजे पिकांची पानं करपली, थोडक्यात पाणी नाही आणि पाऊस नाही. आता जर मी जमिनीकडे इथं पाहिलं तर जमीन एवढा हात जाईल, एक फुटभर आत एवढ्या त्या जमिनीला भेगा पडल्यात. चांगली ज्वारी आली आहे, पोटरीमध्ये आली, पोटरीमध्ये आलेली ज्वारी कंच भरायला लागलेत, पण पाण्याअभावी हे पीक, ही जोंधळा, ही ज्वारी वाळायला लागलेली. पाणी गरजेचं आहे शेतकऱ्याला. एवढं सगळी मेहनत घेणारा शेतकरी आज जरी आपल्याला इथं दिसला तरीसुद्धा आज बाजारभाव नाही आहे शेतकऱ्यांच्या मालाला. आणि एवढा असूनसुद्धा निसर्गावर अवलंबून राहावं लागतं आहे. आपण मात्र शिक्षण, नोकऱ्या, निवडणुका, पक्ष वाढीसाठी करत असलेले प्रयत्न आणि त्यासाठी घेत असलेली मेहनत, तीच मेहनत जर काही थोडी 40-50% या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर जर लावली तर कृषीप्रधान देश आपला भारत देश आहे आणि कृषीप्रधान महाराष्ट्र पण आहे. ह्या कृषीप्रधान देशाला न्याय दिल्यासारखा होईल. शेतकरी आज शेतकऱ्यांची मुलं शिक्षणासाठी बाहेर जात आहेत, तिकडेच नोकरीला लागत आहेत. त्यामुळे जुन्या पिढीतले शेतकरी तुम्हाला शेतामध्ये राबताना दिसतात. त्यांच्याकडे मजुराचा प्रश्न असतो, मजूर जास्त मिळत नाहीत. ते मिळाले तरी त्यांची हजेरी परवडणारीसारखी नसते. पाणी घेतलं तरी पिकाला द्यायचं म्हणलं तरी आज पाणीसुद्धा 200 रुपये तासानं, 250 रुपये तासानं मिळतं. तासावरती शेती भिजवावी लागते. अशा शेतकऱ्यांच्या समस्या खूप आहेत, त्या जाणून घेतल्या पाहिजेत राज्यकर्त्यांनी. आणि या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आज मराठी माध्यमाच्या शाळासुद्धा ग्रामीण भागामध्ये त्यांचं अस्तित्व थोडंफार प्रमाणात जे आहे ते अस्तित्व कायम टिकून राहायला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांनीसुद्धा विचार केला पाहिजे. आणि मराठी माध्यमाच्या शाळा केवळ ग्रामीण भागातल्याच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातल्या केवळ गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मोलमजूर करणाऱ्या कामगारांसाठी आणि ह्या मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत, तरच आजचा विद्यार्थी शिकेल असं मला